विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अरे भर निशाणा क्या चर निशाणा, मस्ती चढली का मात चढलाय काय रे? किती कार्यकर्ते तुझे? भजय शंकर हे नाव आहे का रे? शेंबड्या तारमाळ तोंडाच्या गुलगुल्यावनी भाज्यावनी तोंड तुझं। असा तो यासारखा एक फडफड करीत होता गेल्या हप्त्यात। एका चापटीत 3.5 फूट खाली घालीन म्हणल्यावर पुन्हा दिसला नाही। अरे तुला एका बुक्कीत जमिनीत गाडून टाकू। भीमा कोरेगाव अस्मिता आहे। भीमा कोरेगाव पांड्याची भाषा करतो। भीमा कोरेगाव स्तंभ बुलडोझरनी पाडा म्हणतो। अरे लायकी काय, अवकात काय, शक्ती काय? लाता खायच्या येऊ शकतो तू भीमा कोरेगावच्या आसपास 10 किलोमीटर अंतरावरती? हिम्मत असेल तर येऊन दाखव। तुला दाखवू ही पॅंथर काय, तुला दाखवू ही भीमसैनिक काय। अस्मितेचं केंद्र आहे। पाडा जरी म्हणलं ना तर गाडून टाकू। पाडायचं तर लांबच राहिलं। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस वाटलं नव्हतं तुम्ही या स्तराला जाणार। हाच दिवस आहे 29 डिसेंबर 2017ला। याच दिवशी गोविंद गोपाळ महाराजची समाधी पाडली आणि त्यानंतर दंगली घडल्या। आज 29 डिसेंबर 2022 याच दिवशी कर्मठ हिंदुत्ववादी संघटना दंगली भडकवणारं स्टेटमेंट करते आणि आणखी तुम्ही त्याला अटक करत नाही। भीमसैनिकांना नोटिसा पाठवताय भीमा कोरेगावला येऊ नका आणि हरामखोर दंगली घडवण्याचं षडयंत्र रचतायत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निवेदन घेतो। अरे 2 डागणावर हागण्याची ज्याची अवकात नाही त्याचं तुम्ही निवेदन घेताय, त्याला नीट बसून हाकता येतं का? अशाला तुम्ही एंट्री कशी देता कॅबिन मध्ये? ती दंगल झाली तेव्हाही तुम्ही आणि आता पुन्हा भडकाव होतय तेव्हाही तुम्ही करायचंय काय? भीमा कोरेगाव बद्दल एकही शब्द आम्ही सहन करणार नाही। या टामराळ तोंड्याला एका बुक्कीस मातीत जर गाडलं नाही ना तर पॅंथर नाव ठेवणार नाही। याद राखा, कदापि भीमा कोरेगाव स्तंभाला टच जरी करण्याचं काम आणि शब्द जर कुणी काढला तर त्याला आम्ही सोडणार नाहीत। हे असणारं ठणकावून सांगतोय। ते आमच्या अस्मितेचं केंद्र आहे, ते आमच्या आत्मसन्मानाचं केंद्र आहे, ते आमच्या स्वाभिमानाचं केंद्र आहे, ते आमच्या लढाऊ शौर्याचं प्रतीक आहे। जर त्या दिशेने डोळे जरी दाखवले तर डोळे काढल्याशिवाय राहणार नाही। हा सज्जड दम आणि इशारा देतोय। आणि हे शेंगर का शेंबड तर तुझी अवकात काय? बोलतो काय? गोट्या तुझ्या डोळ्यातल्या, अरे गोट्या काढून खेळू ना आम्ही। काय बोलायला लागले? हे थांबलं पाहिजे। तात्काळ UAPA ऍक्ट अंतर्गत या चेंगर का फेंगरला का चेंगरला जेलमध्ये टाका आतंकवादी घोषित करून। या आतंकवादी प्रवृत्ती बाहेर फिरता कामा नये। जे गाडलेत ते उगवायचा कुणी जर प्रयत्न करत असेल तर त्यांना सुद्धा गाडून टाकू, हे सुद्धा या माध्यमातून सांगतोय। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।